हे गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाइज, आज आपल्याला जायचंय कुठं माहितीये? आज आपल्याला तीन ठिकाण जायचंय. आज आपल्याला सर्वात पहिले जायचंय मुसळगावला, मुसळगाव नंतर माळेगाव आणि त्यानंतर आपल्याला जायचंय शिंदपाळशेला. म्हणजे हे तिन्ही ठिकाणी जिथं जायचंय तिन्ही पण MIDC एरिया आहे, नाही का? तर सर्वात पहिले आपण आज मुसळगाव MIDCचं काम करू, त्यानंतर माळेगाव MIDCचं काम करू आणि त्यानंतर मग आपण शिंदपाळशेचं काम करून डायरेक्टली आपल्या इकडे घरी निघू आपण. गाईज, हे बघा रस्त्याला काय हॉटेल भाग्यश्री 8 नंबर शाखा आहे बरं का गाईज, बघू शकते तुम्ही. हे बघ, आता आपण नक्की दिवाळीत जेवायला येणार आहे. इथं कुठं माहिती का? हॉटेल भाग्यश्री. यावाच लागतंय, नाद नाही करायचा. नाद कोणाला जर यायचं असलं ना गाईज, पांडुर्लीच्या घाटाच्या अगोदर आपल्याला हे हॉटेल लागतं, नाही का? म्हणजे आपण जर भगुरवरून वगैरे जर निघालो तर पांडुर्ली सोडल्यानंतर जेव्हा आपण सिन्नरला जेव्हा जातो तर घाटाच्या अगोदर आपल्याला हे हॉटेल लागतं, नाही का? तर गाईज, आपण पण नक्कीच येणार आहे दिवाळीनंतर. बट आता त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आपल्या कामांना. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर बिंदास जाऊ शकते तुम्ही पण. तुम्हाला सांगितलेलं आहे मी का हॉटेल भाग्यश्री कुठे आहे, यावाच लागते. आपण पोहोचलेलो इथं, बट विषय असा आहे तर ते सरच नाही का? आता ते सिक्युरिटी मॅडम जे आहे ते गेलेले आहे मध्ये दुसऱ्या सरांना बोलवायला. बघू आता ते येतील. हे बघा, कंपनी आहे, ते येतील, त्यानंतर त्यांना भेटून मग आपलं काम आपण चालू करू. इथला मेंटेनन्स. ह्याला कसला रणगाडा बनवून ठेवला आहे गाईज, बघा एवढा रणगाडा बनवून ठेवलाय, बघितलं का? ट्रेनिंग वगैरे झालेली आहे. ऍक्च्युली आपल्याला आता डायरेक्टली निघायचं होतं माळेगाव MIDC साठी. बट प्रॉब्लेम असा झाला का आपल्याला अजून एक कंपनीमध्ये आता ट्रेनिंगला जायचंय. त्या कंपनीचं नाव आहे त्र्यंबक प्लास्टिक. ती पण मुसळगाव मध्येच आहे. तर आता आपण जाऊ तिथे. आलेलो इथं नेक्स्ट लोकेशनला आपल्या. म्हणजे आपल्याला इथं पण ट्रेनिंग द्यायची. ॲक्च्युली त्यांचे 2 प्लांट आहे. बट बघू, त्यांना बोललेलो आहे का कोणत्या तरी एकाच प्लांटला आपण ट्रेनिंग करून घेऊ, नाही का? आता बघू, हा छोटा प्लांट आहे, दुसरा मोठा प्लांट त्यांचा तिकडे आहे, नाही का? ॲक्च्युली आपण आहे ना एकाच प्लांटला ट्रेनिंग देणार होतो. बट ते बोलले की दोन्ही पण ठिकाणी जास्त वर्कर्स आहे, नाही का? तर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या प्लांटमध्ये द्या. तर गाईज, आपली एका कंपनीची झालेली आहे. आता दुसऱ्या प्लांटसाठी आपण आलेलो आहे ट्रेनिंगसाठी. तर इथं पण फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग देऊ आणि निघू मग माळेगाव MIDC. डायरेक्टली आपण निघतोय माळेगाव MIDC साठी. मुसळगावचं झालं आपलं काम. आता चाललोय डायरेक्ट आपण माळेगाव MIDC ला. लवकरात लवकर तिथलं काम करून घेऊ, कारण इथंच आपल्याला 3 वाजून गेले आणि अजून काहीतरी खायचं पण आहे. जाऊ द्या, आता बघू, खाऊ नाही तर मग डायरेक्ट काम करून घेऊन घरी जाऊनच जेवण करू. कारण डब्बा घेतला होता, डब्बा आपण गेलो आपल्या गोडाऊनला विसरून. आपण आलेलो आहे माळेगाव MIDC मध्ये, नाही का? हे बघा, बघू शकते तुम्ही. आणि आता आपल्याला ह्या कंपनीत जायचं आहे. लवकरात लवकर जाऊ आणि इथले फायर एक्सटिंग्विशर चेकिंग करायचे, नाही का? चलो.
जे काही कामं होते आपले माळेगाव MIDC मधले ते प्रॉपरली आपण सगळे आवरलेले तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलंच आहे. तर नेमकं आपल्याला शिंदेपाळशाला पण जायचं होतं एका कंपनीत, बट इश्यू असा झाला का नेमके ते जे सर आहे तिथले जे हेड होते HR हेड तेच आज आलेले नाही. त्यांना कॉल केला होता नाही का आता मी, तर ते मला बोलले का म्हणे उद्या या नाही का. तर उद्या तर आपल्याला पॉसिबल आहे का नाही सांगता नाही ना, बट त्यांना सांगितलंय ठीक आहे बघतो म्हटलं येतो नाही का. पण मग आता काही प्लॅन नाही आता कुठं जायचं. आता डायरेक्टली आपण निघणार आहे आपल्या घरच्या प्रवासाला, कारण दिवसभर तुमच्या भावाने जेवण नाही केलेलं. सकाळी एवढ्या लवकर निघून आणि आता टाइम झालेला 5:30 आणि घरी जाता जाता वाजणार आहे आपल्याला माझ्या हिशोबाने तरी 6:30 किंवा मग 6 एवढा टाइम तरी होणार आहे मिनिमम घरी जाण्यासाठी. तिकडे गेल्यानंतर पण घरी जायच्या अगोदर आपल्याला जायचं गोडाऊनला जाऊन आपली बसंती जेवढी पण लोड आहे ती सगळी आपल्याला रिकामी करायची सर्वात पहिले. म्हणजे जेवढी पण लोड आहे सगळे जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते काढून घ्यायचे. आणि उद्याचं प्लॅनिंग तर आपण उद्या सकाळीच करणार आहे, कारण आता काहीच नाही बोलू शकत, कारण बरेचसे फायर एक्सटिंग्विशर हे पण आपल्याला द्यायचे. त्यानंतर नायट्रोजन पण संपलेलं आहे आपलं, तर नायट्रोजन पण भरायचं आपल्याला. तर बघू तर काय नाही, पण सर्वात पहिले अगोदर जाऊ आता आपल्या गोडाऊनला. जाता आता हॉटेल भाग्यश्री पण लागणार आहे, बघू काही गर्दी बिर्दी का. आणि दिवाळी नंतर तर जाऊच तिथं बघितलंच व्हिडिओ मध्ये हॉटेल भाग्यश्री. या इकडं सगळं सुक्क आहे, तिकडं फुल जोरात पाऊस आहे. तसे आपण आलेलो आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला बघा आपण हे जे फायर एक्सटिंग्विशर आहे हे आपण घेऊन आलेलो आहे नाही का सिन्नरवरून. म्हणजे आज जेवढं पण फिरलो तिथले जे काही फायर एक्सटिंग्विशर MT वगैरे होते ते सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण घेऊन आलेलो आहे. आणि आपल्याला वाजले 7 म्हणजे अंधार पडत आलेला आहे नाही का. हे बघा किती अंधार झालेला आहे गोडाऊनमध्ये पण. गाईज आता नितीन भाऊच्या तिथं आपण आपली बसंती लावू. आता पायी घरी डायरेक्ट काय रस्त्याने बसंती लावून दिलेली आपण आणि निघालोय घरच्या प्रवासाला पायी डायरेक्ट. जस्ट नाव आत्ताशी घरी आलेलं आहे, फुल जाम आहे. तुम्ही बघू शकता चेहरा बघा कसं झालंय, जसं कितीतरी वर्षापासून आंघोळच नाही गेली असं झालंय. आता सर्वात पहिले फ्रेश होऊ, जेवण करायचं आहे. बट एवढ्या लवकर नाही करणार, कारण वाजले 7:30, आपल्याला जेवण करायचं आहे 8:30. गाईस एकदम मस्त चिलमध्ये तुमचा भाऊ झालाय फ्रेश. मस्त थोडा आराम करू, थोडा मोबाईल चापलू नाही का. बरोबर आहे का. उद्या बसणारे देवी म्हणजे नवरात्र चालू होतीये, तर तुमच्या भावाचे पण उपास चालू होणार आहे. तर गाईस आता जातो घरी आणि घरी जाऊन डायरेक्टली मस्त झोपून घेऊ, कारण तुमच्या भावाने दिवसभर एवढं काम केलेलं तुम्ही स्वतः बघितले. जेवण पण नव्हतं केलेलं, घरी येऊन जेवण केलेलं आहे. तर चला गाईस गुड नाईट. आता जातो घरी मी आणि जय हरी. आणि आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चलो.